पेपर फुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। देसाई यांनी हे विधेयक मांडलंय। परीक्षेतल्या तोतयागिरी आणि फेरगिरीला आळा बसणार आहे। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक परीक्षांचे पेपर हे फुटले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं। याच प्रकरणाला थोडासा आळा बसावा यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, दरम्यान एक मोठं विधेयक पेपर फुटीला आळा घालणारं हे विधानसभेत सादर करण्यात आलंय। मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडलंय। दरम्यान पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, नेमका आता हे विधेयक मांडल्यानंतर या सगळ्या गोष्टींना आळा बसणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।